Hi everyone, once again welcome all of you to Easy Study Guide. We are going with the series of AMVI RTO mains exam and for the subject of strength of materials. आणि आता आपण त्यात स्ट्रेस अँड स्ट्रेन हा टॉपिक स्टडी केला. याचे मी जवळपास थेरी लेक्चर सगळे घेतले आहेत. थेरी लेक्चर्समधले टॉपिक स्ट्रेस स्ट्रेन काय असतं ते बघितलं आहे. त्याच्यानंतर थर्मल स्ट्रेसेस, स्ट्रेस स्ट्रेन कर्व, त्याच्यानंतर कॉन्स्टंट्स, इलास्टिक कॉन्स्टंट्स, हुक्स लॉ, हे सगळे टॉपिक्स जो अजून एक दोन टॉपिक्स आहेत हे आपण टॉपिक्स स्टडी केलेले आहेत. याच्यावरचे MCQs पण मी घेतले आहेत. जवळपास 15 MCQsचे 3 सेशन घेतले आहेत. जवळपास एका टॉपिकचे 45 MCQs कव्हर केलेले आहेत. हा टॉपिक आपला फिनिश झाला आहे आणि आपण आता SFD PMD दॅट इज शिअर फोर्स डायग्रॅम अँड बेंडिंग मोमेंट डायग्राम्स या टॉपिककडे वळत आहोत. हाही इम्पॉर्टंट टॉपिक आहे. शिअर फोर्स आणि बेंडिंग मोमेंट डायग्राम्स ड्रॉ करायला नाही विचारणार, परंतु त्याचे कन्सेप्ट्स जे आहेत, पॉईंट ऑफ कॉन्ट्रापिक्चर काय असतो किंवा शिअर फोर्स कुठे झिरो असतो त्या पॉईंटला काय म्हणतात, बेंडिंग मोमेंट कुठे झिरो असते त्या पॉईंटला काय म्हणतात, तर ह्या प्रकारचे बेसिक विचारू शकतात किंवा सपोर्ट्सविषयी विचारू शकतात की हिंज सपोर्ट असेल तर किती रिॲक्शन्स असतील अँड ऑल असं विचारू शकतात. ऑर स्मॉल MCQ रिॲक्शन फाइंड आउट करायची वगैरे विचारू शकतात. तर आपण हा टॉपिक आता स्टार्ट करत आहोत, SFD आणि BMD. आणि तुम्हाला जर हा टॉपिक कंटिन्यू करायचा असेल, याच्याच्या नंतरचे पण टॉपिक कंटिन्यू पाहायचे असतील तर सबस्क्राईब करा चॅनलला आणि बेल आयकॉन पण प्रेस करा जेणेकरून नोटिफिकेशन तुम्हाला रिसीव्ह होत जातील. सो स्टार्ट करूयात आपण SFD आणि BMD. वन्स अगेन जर तुम्हाला स्ट्रेस आणि स्ट्रेनचं थेरी लेक्चर्स डिटेल पाहिजे असतील, MCQज सॉल्व करायचे असतील तर माझ्या चॅनलवर AMVI RTO मेन्स नावाची प्लेलिस्ट आहे, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. मी प्लेलिस्टची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तुम्ही त्यावर जाऊन MCQ आणि थेरी सेशन्स पाहू शकता. MCQ सॉल्व करण्याच्या अगोदर थेरी सेशन्स पाहिले तर कन्सेप्ट्स क्लिअर होतील आणि यू कॅन सॉल्व MCQज इझिली. सो मी ते रिकमेंड करेल की तुम्ही अगोदर थेरी सेशन्स पहा. सो स्टार्ट करूयात व्हॉट आर शिअर फोर्स अँड बेंडिंग मोमेंट डायग्राम्स. पण डायरेक्टली आपल्याला SFD आणि BMD, SFD म्हणजे शिअर फोर्स डायग्राम, BMD म्हणजे बेंडिंग मोमेंट डायग्राम, डायरेक्टली आपल्याला ह्या टॉपिककडे वळायचं नाही आहे. त्या अगोदर आपल्याला SF म्हणजे शिअर फोर्स म्हणजे काय असतो, बेंडिंग मोमेंट म्हणजे काय असतो ते स्टडी करावं लागेल. सपोर्ट स्टडी करावे लागतील. जोपर्यंत तुम्हाला सपोर्ट्स येत नाही तोपर्यंत तुम्हाला रिॲक्शन्स फाइंड आउट करता येणार नाही. रिॲक्शन्स फाइंड आउट करता येत नाही तोपर्यंत तुम्ही SFD BMD ड्रॉ करू शकत नाही. सपोर्ट्स स्टडी करावे लागतील, टाईप्स ऑफ बीम स्टडी करावे लागतील, देन यू कॅन गो फॉर SFD अँड BMD. पण त्या अगोदर पण SF म्हणजे काय, BM म्हणजे काय, त्यांचे साईन कन्व्हेन्शन्स म्हणजे काय, हे सगळे टॉपिक स्टडी करावे लागतील. साईन कन्व्हेन्शन झाल्यानंतर ह्या दोघांमधलं रिलेशन काय आहे आणि मग SFD आणि BMD. तर आपण ह्याच सिक्वेन्स वाईज फॉलो करणार आहोत. सपोर्ट, बीम्स, साईन कन्व्हेन्शन्स और शिअर फोर्स अँड बेंडिंग मोमेंट काय असतात, मग साईन कन्व्हेन्शन्स त्याच्यासाठीचे, मग त्यांच्यातलं रिलेशन आणि मग ड्रॉ करायचं. सो वी विल फॉलो दिस लिंक वन बाय वन. मी एक एक पार्ट कवर करत जाईल. तर आज आपण सपोर्टपासून स्टार्ट करणार आहोत. पण त्या अगोदर व्हॉट इज शिअर फोर्स आणि बेंडिंग मोमेंट. तर म्हणजे शिअर फोर्स आणि बेंडिंग मोमेंट आपल्याला काय स्टडी करायचं आहे. तर काय होतं, जनरली जेव्हा 2 फोर्स मेंबर असतो, सपोज हा समथिंग नॉट बीम, हा एक मेंबर आहे, हा बीम नाही आहे. बीम म्हणजे काय ते मी सांगेल तुम्हाला, पण हा एक मेंबर आहे. सपोज हा 2 फोर्स मेंबर आहे, 2 फोर्स मेंबर. तर यात काय होतं आहे तुमचं, याच्यात जे इंटरनल फोर्सेस आहेत ते ॲक्सियल असतात, वेदर दिस ॲक्सिस और दिस ॲक्सिस. मग ते एक तर टेन्शन प्रोड्यूस करतात और कॉम्प्रेशन प्रोड्यूस करतात. मग याच्यात आपल्याला काय होतं आहे, हे जे आहे दोनच ॲक्सियल फोर्सेस आहेत. पण मल्टी फोर्स मेंबरमध्ये काय होतं, जेव्हा तुम्ही जास्त फोर्सेस अप्लाय होतात तुमच्या मेंबरवर, तर हे काय इंटरनल जे फोर्सेस असतात ते काय प्रोड्यूस करतात, ते शिअर फोर्स प्रोड्यूस करतात. मल्टी फोर्स आहे म्हणून इंटरनल फोर्सेस अजून शिअर फोर्स प्रोड्यूस करतात, बेंडिंग प्रोड्यूस करतात. इन ॲडिशन टू दीज फोर्सेस शिअर फोर्स आणि बेंडिंग मोमेंट प्रोड्यूस करतात. मग ह्यांचं जे डिस्ट्रीब्युशन आहे शिअर फोर्सचं आणि बेंडिंग मोमेंटचं ह्या तुमच्या मेंबरमध्ये, ते कसं आहे ते आपण कशाने डिसाईड करतो, तर SFD आणि BMDने डिसाईड करतो. किंवा आपण त्याचं ॲनालिसिस करतो की ह्या मेंबरमध्ये शिअर फोर्स कुठे असेल, किती असेल, सेंटरला किती असेल, ह्या सेक्शनला किती असेल, ह्या सेक्शनला किती असेल, बेंडिंग मोमेंट किती असेल, ते आपण एका पर्टिक्युलर डायग्रॅमने स्टडी करत जातो.
त्याला म्हणतात SFD आणि BMD. तर मल्टी फोर्स मेंबरमध्ये हे 2 ॲडिशनल फोर्सेस असतात आणि म्हणून आपल्याला ते स्टडी करायचे. जर आपण हे इंटरनल फोर्सेस स्टडी केले नाही तर आपण किती लोड अप्लाय करू शकतो पर्टिक्युलर मेंबरवर ते डिसाईडच करू शकणार नाही. म्हणून आपल्याला अगोदर ॲनालिसिस करणं गरजेचं आहे. तर मग आता बीम म्हणजे काय? बीम म्हणजे काय तर ते एक स्ट्रक्चरल मेंबर असतं. मग स्ट्रक्चरल मेंबर कसं, जर मी हा काढला तर हा बीम असेल का? नाही. तर बीम म्हणजे काय, त्यांना काय असते, लेंथ लार्ज असते. त्यांची लेंथ इज लार्ज ॲज कम्पेअर टू देअर क्रॉस सेक्शनल डायमेन्शन्स. क्रॉस सेक्शनल डायमेन्शन्स म्हणजे कोणते येतात? ब्रेथ आणि थिकनेस. म्हणजे ही जी आहे आणि ही जी डायमेन्शन्स आहे यांच्या कम्पॅरिझनने तुमची लेंथचं डायमेन्शन काय आहे, जास्त आहे. तर ते असतं तुमचं बीम. हा बीम नसेल तर हा बीम असेल आणि यांच्यावर डिफरंट लोड्स अप्लाय होत राहतात आणि त्याच्यानुसार इंटरनल फोर्सेस प्रोड्यूस होतात. इंटरनल फोर्सेस एक तर शिअर फोर्सच्या याच्यात असतील किंवा बेंडिंग मुवमेंटच्या याच्यात असतील. डिफरंट प्रकारचे शिअर फोर्सेस किंवा बेंडिंग मुवमेंट्स अप्लाय होत राहतील अकॉर्डिंग टू युअर सपोर्ट. तर मग त्याच्यानुसार तुमचं SFD आणि BMD ड्रॉ करता येते. हे होतं इंट्रोडक्शन. आता आपल्याला सपोर्ट्स बघायचे आहेत. सगळ्यात आधी आपण सपोर्ट्स का स्टडी करतो, कारण एक पर्टिक्युलर बीम जर तुम्ही घेतला, सपोज हा बीम घेतला, तर याला मी सपोर्ट आता हा सध्या सपोर्ट नाही आहे याला. मग याच्यानुसार सपोर्ट नाही आहे म्हणजे काय, सपोज माझा हे कोऑर्डिनेट ॲक्सिस आहे. दिस इज X, Y अँड Z. सपोज ह्या डायरेक्शनमध्ये मी याला मूव्ह करायचा प्रयत्न केला X डायरेक्शनमध्ये, तर हा मूव्ह होईल का? हो. का? तर कारण त्याला कुठलंच रिस्ट्रिक्शन नाही आहे. एक्सच्या ह्या निगेटिव्ह डायरेक्शनमध्ये ट्राय केला तर अगेन इट विल मूव्ह. म्हणजे एक्स डायरेक्शनला त्याला कोणतंच रिस्ट्रिक्शन नाही आहे. अगेन वाय डायरेक्शनला मूव्ह केला तर इट विल मूव्ह अप ऑर डाऊन, रिस्ट्रिक्शन नाही आहे. झेड डायरेक्शन माझी परपेंडिक्युलर टू बोर्ड असेल, झेड डायरेक्शनला मूव्ह केलं, रोटेट होईल ते? हो, रोटेट होईल. वेदर इन पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑर इन निगेटिव्ह डायरेक्शन. म्हणजे जेव्हा याला कोणताच सपोर्ट नसतो तेव्हा हा फ्री टू मूव्ह असतो. मग आपण बीमला सपोर्ट का प्रोव्हाइड करतो? कारण आपल्याला बीमवर लोड्स अप्लाय करायचे आहेत. जेव्हा आपण एखादा लोड अप्लाय करू, सपोज मी इथून फोर्स अप्लाय करते एक्स डायरेक्शनला, तेव्हा हा तर माझ्या जागेवरून मूव्ह होतोय. याला मूव्ह होण्यापासून रोखण्यासाठी मी काय करेल, त्याला इकडून एक सपोर्ट देईल, ह्या फॉर्ममध्ये. इकडून एक सपोर्ट दिला तर हा इकडे मूव्ह होणार नाही. या प्रकारे आपण सपोर्ट्स देत राहतो आणि आपल्याला म्हणून सपोर्ट स्टडी करायचे. कोणत्या पण प्रॅक्टिकल बीममध्ये, कोणत्या पण थिअरॉटिकल बीममध्ये तुम्हाला सपोर्ट दिलेलाच असेल. का? कारण सपोर्ट दिला तर मोशन्स रिस्ट्रिक्ट होतात आणि मग आपण लोड अप्लाय करू शकतोय. दॅट्स वाय वी हॅव टू स्टडी सपोर्ट्स. मग सपोर्ट्स म्हणजे काय? आता तेच सांगितलं मी. सपोर्ट्स काय करतात? बीमची रिॲक्शन देतात. रिॲक्शन कधी देतील ते? कोणत्या डायरेक्शनमध्ये रिॲक्शन देतील? ज्या डायरेक्शनमध्ये आपण बीमची मोशन रिस्ट्रिक्ट केलेली आहे. सपोज मी इथे एक हिंज सपोर्ट देते. आता आपण पहिला हिंज सपोर्ट स्टडी करू. तर मी हिंजच्या याच्यातच तुम्हाला सपोर्टची डेफिनेशन सांगते. सपोज मी हा एक हिंज सपोर्ट देते. अगेन माय कोऑर्डिनेट ॲक्सिस सेम राहील X, Y, Z. हा हिंज सपोर्ट दिला मी. हिंज म्हणजे काय असतं? एक नॉर्मल असा होलवालं एक मटेरियल असेल, एक होलवाली प्लेट असेल. ह्या होलमधून काय होईल पुढे, अशा 2 प्लेट्स असतील आपल्या आणि ह्या होलमधून आपला ह्या बारला पण इकडे किंवा बीमला पण इकडे होल असेल आणि ही मग तुमचा बीम आणि मग ती तिसरी प्लेट आणि मधून तुमची पिन इन्सर्ट केलेली असेल. या प्रकारचा तुमचा हिंज सपोर्ट असेल. हिंज सपोर्टलाच पिन्ड सपोर्ट म्हणतात. हिंज्ड ऑर पिन्ड ऑर पिवोटेड, हे सगळे नावं त्याला आहेत. मग आता हा हिंज सपोर्ट आहे मी प्रोव्हाइड केलेला आहे. सपोज ह्या डायरेक्शनने लोड अप्लाय केला तर ही ट्रान्सलेशन मोशन पॉसिबल होते का? पॉझिटिव्ह और निगेटिव्ह डायरेक्शनमध्ये नाही होते. इथून ही जी पिन आहे ती बीमला अलाउ करणार नाही एक्स डायरेक्शनमध्ये पुढे जायला. सपोज मी वर वाय डायरेक्शनला ट्रान्सलेशन मोशन ट्राय केली तर अगेन इथे सपोर्ट दिलेला आहे, म्हणजे ही पण रिस्ट्रिक्ट होणार आहे. मग मोशन कुठे होऊ शकते? जेव्हा मी इथे पिन ठेवते. सपोज दिस इज माय हिंज बार, दिस इज माय बार आणि मी इथे त्याला हिंज सपोर्ट दिला आहे, तर माझं हे या प्रकारचं रोटेट होऊ शकतं. सपोज ही झेड ॲक्सिस परपेंडिक्युलर आहे तर बीम माझा रोटेट होईल. म्हणजे झेड ॲक्सिसला हा जो सपोर्ट आहे मोशन व्हायला रिस्ट्रिक्ट करत नाही आहे, तो मोशन होऊ देतोय. एक्स आणि वायला तो रिस्ट्रिक्ट करत होता. म्हणजे सपोर्ट काय असतात? ज्या डायरेक्शनमध्ये तुमची मोशन रिस्ट्रिक्ट होते तेवढे नंबर ऑफ सपोर्ट्स तेवढं रिॲक्शन देतील. तुमचा सपोर्ट तेवढा रिॲक्शन देतील. रिॲक्शन का देतोय तो? कारण तो सपोर्ट करतोय. ह्या लोडला तो बाहेर जाऊ देत नाही, त्या बदल्यात तो त्याची रिॲक्शन देतोय. म्हणजे कोणकोणते रिॲक्शन्स येतील? ही येईल तुमची RY आणि ही येईल तुमची RX.
का हे दोन घेतले मी, कारण एक्स आणि वाय डायरेक्शनला तुमची मोशन रिस्ट्रिक्ट होते हिंज सपोर्टमध्ये, झेड डायरेक्शनला रिस्ट्रिक्ट होत नाही, म्हणून झेड डायरेक्शनची रिॲक्शन येणार नाही. म्हणजेच काय असतं तुमचं याच्यावरून काय होतं एवढं लक्षात ठेवायचं कायम की नंबर ऑफ रिॲक्शन्स ऑफ सपोर्ट equal to number of restrictions to the motion. मग नंबर ऑफ रिॲक्शन्स मी हिंज सपोर्टमध्ये कसं डिसाईड करेल की माझ्या कोणकोणत्या किती मोशन्स रिस्ट्रिक्ट होत आहेत. मग आता नंबर ऑफ रिॲक्शन्स मला हिंज सपोर्टसाठी पाहायचं असेल तर टी एक्स डायरेक्शनला होते, टी एक्स म्हणजे ट्रान्सलेशन मोशन इन अलॉंग एक्स डायरेक्शन रिस्ट्रिक्ट होते, टी वाय ट्रान्सलेशन मोशन अलॉंग वाय डायरेक्शन रिस्ट्रिक्ट होते. म्हणजे माझ्या कोणत्या दोन रिॲक्शन्स येतील, किती येतील तर दोन रिॲक्शन येतील. त्या कोणत्या, एक कोणत्या डायरेक्शनला रिस्ट्रिक्ट होतं आहे, एक एक्स डायरेक्शनला आणि एक वाय डायरेक्शनला. तर या प्रकारे तुम्ही सपोर्ट्स या प्रकारे रिॲक्शन्स देत असतात. आय होप तुम्हाला सपोर्ट म्हणजे काय समजलं असेल आणि हिंज सपोर्ट म्हणजे काय ते समजलं असेल. जेव्हा तुम्ही एखादा सपोर्ट तुम्हाला एक्झाममध्ये किंवा कुठे दिलेला असतो त्याच्यावरून तुम्हाला रिॲक्शन्स स्टडी करता येतात. एकदा जर तुमच्या हा कन्सेप्ट क्लिअर झाला की तुम्ही रिॲक्शन्स इझिली देऊ शकतात आणि म्हणून आपण सपोर्ट स्टडी करत राहतो. अजून एक यात एक लक्षात ठेवायचं आहे की कोणत्या पण बीमला दोघं बाजूला हिंज सपोर्ट प्रोव्हाइड नाही करत. का नाही प्रोव्हाइड करत म्हणजे काय, मला म्हणायचं काय आहे, सपोज मी ह्या डायरेक्शनला एक हिंज सपोर्ट दिला आणि ह्या डायरेक्शनला एक हिंज सपोर्ट दिला, तर मी हे असे दोघंही हिंज सपोर्ट कधीच प्रोव्हाइड करू शकत नाही. वाय काय, हिंज सपोर्ट काय करतोय आपला एक्स आणि वायला रिस्ट्रिक्ट करतोय, झेडला तो काय होतोय मूव्ह होऊ देतोय. जेव्हा मी एकच सपोर्ट लावते तेव्हा झेड डायरेक्शनला मूव्ह होण्याची त्याची टेंडन्सी आहे, पण जेव्हा मी दोन सपोर्ट लावते तेव्हा तो झेडला पण मूव्ह होऊ शकत नाहीये. आणि हे जेव्हा दोन आहे तेव्हा तो काय करेल, जेव्हा याच्यावर लोड अप्लाय होईल डाऊनवर्ड तेव्हा तो काय होईल, त्याची लेंथ इन्क्रीज होण्याची टेंडन्सी वाढेल. का, कारण तो कुठेच मूव्ह होत नाही, तो या प्रकारे बेंड होईल. पण हे दोघं बाजूला सपोर्ट दिल्यामुळे ही स्ट्रेचिंग सुद्धा अलाऊ नाहीये. स्ट्रेचिंग जेव्हा अलाऊ नाहीये तेव्हा इकडे काय होईल, तुमचे ॲक्सियल फोर्सेस, टेन्साईल फोर्सेस बीममध्ये क्रिएट होत जातील आणि आपल्याला कोणते पण ॲक्सियल फोर्सेस एक्सटर्नल लोड्सपेक्षा जास्त डिझायरेबल नसतात. त्या केसमध्ये तुमचं फटीक ऑर ब्रेकेज ऑकर होतो. म्हणून आपण दोन हिंज सपोर्ट्स कधीच प्रोव्हाइड करत नाही. हे एक्झामला येऊ शकतो ट्रू ऑर फॉल्समध्ये. नाही आलं तर हे कन्सेप्च्युअल लक्षात ठेवलं तर आपला फायदाच होणार आहे. तर हिंज सपोर्ट झाला आपला. त्यानंतर आहे रोलर सपोर्ट. रोलर सपोर्ट काय असतो, कसा दाखवतो आपण रोलर सपोर्ट एक तर या प्रकारे दाखवतो और या प्रकारे त्याचं नोटिफिकेशन असतं. तर हा झाला तुमचा रोलर सपोर्ट. आता रोलर सपोर्टमध्ये तुम्ही परत काय करायचं, ॲक्सेस ड्रॉ केल्या, एक्स वाय आणि झेड ड्रॉ केल्या मी सपोज. तर एक्स वाय आणि झेड या डायरेक्शनमध्ये आपल्याला त्याची रिस्ट्रिक्शन स्टडी करायची आहे. सपोज हा रोलर म्हणजे काय, आपण ॲक्च्युली चाकं दिलेली तिथे, पण चाकं ॲक्च्युली रोलर सपोर्टचा हा अर्थ होत नाही, पण जर घेतला आपण ॲज व्हील्स ऑर रोलर्स तर काय होईल, जेव्हा आपण एक्स डायरेक्शनला अप्लाय करू तेव्हा हे रोलर्स काय होतील, रोल होतील आणि ते एक्स डायरेक्शनला ट्रान्सलेशन मोशन अलाउ करतील किंवा प्रोव्हाइड करतील. म्हणजे एक्स डायरेक्शनला रिस्ट्रिक्ट होत नाहीये. वाय डायरेक्शनला न्यायचा प्रयत्न केला, लोड अप्लाय केला अप ऑर डाऊन, तर इथून वर किंवा खाली जाणार आहे का तो, त्या ह्या केसमध्ये वाय डायरेक्शनमध्ये जाणार नाही, म्हणजे ते इथे रिस्ट्रिक्शन्स अलाउड करतायत. आणि झेड डायरेक्शनला तर अगेन इट कॅन मूव्ह इन द झेड डायरेक्शन. तर ह्या केसमध्ये तुमचं जर आपण इक्वेशन वाईज गेलो तर नंबर ऑफ रिॲक्शन्स इज इक्वल्स टू नंबर ऑफ रिस्ट्रिक्शन्स. या मेथडने गेलो आपण तर रिस्ट्रिक्शन्स कोणत्या ॲक्सिसला आहे, ओनली ट्रान्सलेशनल मोशन अलॉंग वाय ॲक्सिस, एक्स ॲक्सिसला आहेत का, नाही आहेत. तर याच्यात रिॲक्शन किती येईल तुमची, ओनली वन रिॲक्शन विल बी देअर. आणि कोणत्या डायरेक्शनमध्ये असेल ती वाय डायरेक्शनमध्ये असेल. म्हणजे फ्री बॉडी डायग्राम त्याची कशी येईल, दिस इज आर, ही येईल तुमची फ्री बॉडी डायग्राम फॉर रोलर. नेक्स्ट आहे आपला नाईफ एज सपोर्ट. तर नाईफ एज सपोर्ट असा सपोर्ट आहे की तो लोड फक्त एकाच ॲक्सिसला आणि एकाच डायरेक्शन, ओनली वन डायरेक्शनमध्ये तो सपोर्ट करतो. म्हणजे वन डायरेक्शन म्हणजे एक तर पॉझिटिव्ह और निगेटिव्ह एकाच डायरेक्शनला. म्हणजे काय, सपोज दिस इज माय नाईफ एज सपोर्ट, तर हा काय करेल, एक तर पॉझिटिव्ह वायलाच और निगेटिव्ह वायलाच सपोर्ट करेल. दोघं एकाच वेळेस दोघं डायरेक्शनला सपोर्ट करणार नाही. म्हणजे याची फ्री बॉडी डायग्राम काय येईल, लाईक दिस.
ओनली पॉझिटिव्ह वाय और ओनली निगेटिव्ह वाय ॲक्सिस पण असू शकते, कोणती पण एक ॲक्सिस एक्स असू शकते किंवा झेड असू शकते किंवा वाय असू शकते. मग पॉझिटिव्ह एक्स और निगेटिव्ह एक्स, पॉझिटिव्ह वाय और निगेटिव्ह वाय या प्रकारे नाईफ एज सपोर्ट करेल. याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे काय, सपोज तुम्ही एक रस्त्यावर एक खड्डा खोदलेला आहे लाईक दिस, आणि ही आहे हे तुम्हाला लेफ्ट साईड करून राईट साईडला जायचं आहे. तर ह्या खड्ड्याला हा खड्ड्याची विड्थ जास्त आहे. मग तुम्ही काय करणार, इथे एक लाकडी फळी ठेवली सपोज किंवा वुडन प्लँक ठेवला. तर जेव्हा हा वन पर्सन ट्राईज टू गो टू फ्रॉम लेफ्ट टू राईट, जेव्हा तो प्लँकवर चढतो तेव्हा डाऊनवर्ड वाय डायरेक्शनमध्ये त्याचं वेट काय होईल, ॲक्ट होत जाईल. डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये आपलं वेट कायम ग्रॅव्हिटीमुळे डाऊनवर्ड डायरेक्शनला असतो. मग ही जी वुडन प्लँक आहे ती काय करते, त्या डाऊनवर्ड वेटला रिॲक्शन देते, सपोर्ट देते, जेणेकरून ती तुमची मोशन तुम्ही खाली पडण्यापासून वाचू शकतात. म्हणजे काय, डाऊनवर्ड डायरेक्शनला ती सपोर्ट करते. आणि सपोज तुम्ही डाऊनवर्ड डायरेक्शनला उभं राहून ह्या डायरेक्शनमध्ये वुडन प्लँक वर उचलायचा प्रयत्न केला, खेचायचा प्रयत्न केला, तर ती काय होईल, डिस्प्लेस होईल तिथून. ती तुम्हाला वरच्या डायरेक्शनला सपोर्ट देणार नाही, अपवर्ड फोर्सला सपोर्ट देणार नाही, जेव्हा ऑलरेडी डाऊनवर्ड फोर्स अप्लाय होतोय तेव्हा. म्हणजे इट सपोर्ट्स ओनली इन वन डायरेक्शन, वेदर इट इज पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह डायरेक्शन. तर हा आहे नाईफ एज सपोर्ट. आणि नेक्स्ट लास्ट आहे फिक्स्ड सपोर्ट. फिक्स्ड सपोर्ट म्हणजे काय असेल की ज्याच्यात तुमच्या सगळ्या मोशन्स रिस्ट्रिक्टेड असतील, म्हणजे त्याच्यात रिॲक्शन्स जास्त येतील. फिक्स्ड सपोर्ट, फिक्स्ड सपोर्ट इज वन विच डज नॉट टेक एनी लोड और विच डज नॉट अलाउ ट्रान्सलेशन मोशन इन एनी ॲक्सिस और इन एनी प्लेन. तर यात काय तुमचं वायला रिस्ट्रिक्ट करतंय, एक्सला रिस्ट्रिक्ट करतंय, वायला रिस्ट्रिक्ट करतंय, आणि इथे सपोर्ट असल्यामुळे ही जी झेड ॲक्सिस आहे त्याच्या अबाउटचं रोटेशन पण इथे रिस्ट्रिक्ट होतं आहे, म्हणजे मुवमेंट पण रिस्ट्रिक्ट होते. म्हणजे याचंच आपण नंबर ऑफ त्या इक्वेशननुसार गेलं, नंबर ऑफ रिॲक्शन्स इज इक्वल्स टू नंबर ऑफ रिस्ट्रिक्शन्स. तर कोणकोणते रिस्ट्रिक्शन्स आहेत, TX, TY आणि रोटेशन अलॉंग झेड ॲक्सिस. म्हणजे रिॲक्शन काय काय येतील, RX, RY आणि रोटेशन. और रोटेशन म्हणजेच काय, इथे आता मोमेंट घेतो आपण, मोमेंट ऑफ रिॲक्शन अलॉंग झेड ॲक्सिस. तर ही आहे तुमचा फिक्स्ड सपोर्ट. रोटेशनल रिस्ट्रिक्शन मोमेंट काय असेल, अपोजिट डायरेक्शनमध्ये असेल व्हर्टिकल फोर्सच्या. का अपोजिट डायरेक्शनमध्ये असेल, कारण ते रोटेशन तेवढं तिथे रिस्ट्रिक्ट होतं आहे. क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये असेल जर तुमचा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये असेल जर तुमचा अपवर्ड फोर्स ॲक्ट होत असेल, आणि व्हाईस वर्सा राहील. तर हे होतं अबाउट सपोर्ट. आपण हे सपोर्टबद्दल शिकलो आहोत. कोणकोणते सपोर्ट शिकलो आपण, हिंज्ड और पिन, देन रोलर, देन नाईफ एज, आणि मग फिक्स सपोर्ट शिकलो. तर दिस वॉज अबाउट सपोर्ट आणि टाईप्स ऑफ बीमबद्दल आपण नेक्स्ट सेशनमध्ये स्टडी करू. थँक्यू.